सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. चला तर सुरुवात करूया. ऑफिसवाला लव विथ टशन भाग 184. मग आता तन्वी अर्जुनला भरवत होती आणि अर्जुन सर तिच्या डोळ्यात बघून एक एक घास खात होते आणि स्वतःला खूप खूप लकी समजत होते. आणि मीच मूर्ख आहे जो तिच्यावर इतका चिडतो. ती तर कायम बरोबर असते. तनू इज ऑलवेज राईट. पण तिच्या डिसिजनकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन चुकीचा असतो, असा विचार करत तो खात होता. आणि तो तिला म्हणाला, तनू तू पण खा ना. मी खाईन माझ्या हातानं. तन्वी म्हणाली, कसा खाशील? त्यापेक्षा मी भरवते. आणि अर्जुन सर लाड करून घ्या. आता तुम्ही एकटेच माझ्याजवळ आहात तोपर्यंत. आणि अतुल हसून म्हणाला, हो अर्जुन सर, मॅडम बरोबर बोलतात. आणि नेहा, तुला तरी आठवतं का गं लास्ट टाईम तू कधी माझे लाड केले होते? आणि नेहा म्हणाली, आता गुपचूप खा, त्यांची कॉपी करू नकोस, मी तुला भरवणार नाही. आणि अतुल म्हणाला, ये लो भाई, आमच्या घोड्यानं तर मैदानात उतरण्याआधीच दम तोडला. पण अर्जुन सर, तुम्ही लाड करून घ्या. आणि अर्जुन म्हणाला, हो मी घेतोय माझे लाड करून, मी सोडत नाहीच. टायगर जन्मल्यापासून तिने माझे कधीच लाड नाही केले. आणि आता टायगरची मुलं आली की मग काही बघायलाच नको. दादीमाच्या दोन्ही मांड्या एंगेज असणार. आणि हे ऐकून अतुलच्या मामाची फॅमिली थोडी चकितच झाली. आणि हे दोघे आजी आजोबा होणार आहेत. तरीही दोघांमध्ये अशी खट्टी मिठी कुरबुर आणि किती लाड सुरू आहेत याचं त्यांना कौतुक वाटलं. आणि अर्जुन तिला म्हणाला, अगं राहू दे, आता मी खाईन, असं म्हणून खाली वाकला. पण नो, जन्मापासून डायनिंग टेबलवर बसून खाल्लेले अर्जुन सरांना हे जमेना. मोडेन पण वाकरण नाही, असा त्यांचा बाणा. मग कसे वागतील? आणि तो म्हणाला, ए अतुल, तनू, नेहा, तुम्हाला कसं जमतंय हे? मला का वागता येत नाही? अतुल म्हणाला, कारण सर, आम्ही रोज डायनिंग टेबलवर खात असलो तरी आमच्यामध्ये प्रसंगी वाकण्याची सवय आहे. पण आहो, तुम्ही मनात सुद्धा आणत नाही वाकण्याचं, त्यामुळे तुमची कंबर वाकत नाही. असू द्या, तुमची बायको भरवते तर खा. आणि मग त्यांचं जेवण झालं. मग तन्वीनं स्वतःचं जेवण सुरू केलं. आणि अर्जुन नेहाला म्हणाला, नेहा, उद्यासुद्धा अशीच अरेंजमेंट करायची. मी उद्या वाकणार म्हणजे वाकणार. आणि नेहा हसून म्हणाली, हो, पण आता अर्जुन सरांसमोर सगळ्यात मोठा पेच होता तो म्हणजे झोपण्याचा. आणि तो तन्वीला हळूच बाजूला घेत म्हणाला, तनू, नेहाला सांग ना, अतुलला तिच्या रूममध्ये बोलव. तन्वी म्हणाली, का? अर्जुन म्हणाला, अगं त्या डफरनं माझ्याकडून प्रॉमिस घेतलं आणि मीही त्याला प्रॉमिस दिलं. आणि तो आता म्हणतोय की त्याला माझ्यासोबत झोपायचं आहे. आता कसं करायचं? आणि तन्वी म्हणाली, ओ माय गॉड, आता काय करायचं तू सांग. अतुल खरंच सिरियस आहे का तुझ्यासोबत झोपण्याबाबत? अर्जुन म्हणाला, मला काय माहीत, आणि मी तुला म्हणालो होतो ना मगाशीच काहीतरी करू दे, तू का नाही ऐकलं? ती म्हणाली, गप्प बस, 5-6 मिनिटात तुझं काम झालं की संपलं का सगळं? मला तुझ्या मिठीत रात्रभर झोपायचं आहे बेबी, तेव्हा कुठे बरं वाटतं. आणि ही ना मानसिक गरज असते, तुझी असेल शारीरिक. अर्जुन म्हणाला, तसं नाही गं, मला ही तुझी मानसिक, शारीरिक आणि इमोशनली सुद्धा गरज असते. मी या वयात फिजिकल कमी व्हायचं, सगळं आयुष्य एन्जॉय करून झालेलं असतं, त्याची जास्त गरज नसते. जोडीदाराची सगळ्यात जास्त गरज असते ते इमोशनली सपोर्टसाठी. आणि तन्वी म्हणाली, आता ते ठीक आहे, पण काय करायचं? अर्जुन म्हणाला, नेहाशी बोल ना. तन्वी म्हणाली, ठीक आहे. आणि ती सरळ नेहाला म्हणाली, नेहा, अगं अतुल असं म्हणतोय अर्जुनसोबत झोपायचं, आता काय करायचं? तो किती सिरियस आहे ते जरा बघ ना. आणि नेहा म्हणाली, अतुल असं म्हणाला का? मग त्याचं काय मनावर घेता मॅडम? तो मस्करी करत असेल आणि अर्जुन सरांची टांग खेचत असेल. तन्वी म्हणाली, तसं असेल तर ठीक आहे, पण आज अर्जुन हट्ट करतोय त्याला माझ्यासोबत झोपायचं आहे. नेहा हसून म्हणाली, अच्छा, आणि तुमचं काय? तुम्हाला नाही वाटतं इच्छा त्यांच्याजवळ झोपण्याची? तन्वी हसून म्हणाली, एकूण एकच ग, आता एवढे दिवस बोलत नव्हतो म्हटल्यावर तेवढं अट्रॅक्शन तर असणारच ना. आणि इतक्यात अतुल आतमध्ये आला, त्याचा मोबाईल घेतला, ब्लूटूथ घेतलं आणि म्हणाला, अरे वा मॅडम, तुम्ही इथेच आहात का? छान, गुड नाईट दोघींनाही. आणि निघाला अर्जुनकडे झोपायला. तशी नेहा म्हणाली, ए अतुल, तू खरंच निघालास का तिकडे? अतुल हसून म्हणाला, तुला मीच दिसतोय ना तिकडे निघालो आहे ते, की माझं भूत दिसते? नेहा म्हणाली,
मस्करी करू नकोस. अरे पण काय हे, मॅडमना जाऊ दे ना तिकडं. अर्जुन सरांनीच तसं सांगितलं आहे. आणि अतुल हसून म्हणाला, कोणी सांगितलं आहे त्याला बायकोला दूर ठेवायला? मी सांगितलं होतं का? तर नाही. मग आता मी त्याच्याकडे चाललो. इतके दिवस राहिले ना ते, तर आणखीन एक दिवस राहा की म्हणावं बायकोपासून दूर. आणि मॅडम, मी करतोय तर तुमच्या भल्यासाठी करतोय. आज रात्री अर्जुन सर किती तडपतील तुमच्याशिवाय हे बघूया. आणि ही माझ्यातर्फे त्यांना शिक्षा आहे असं समजा, असं म्हणून तो निघून गेला. आता तन्वीसुद्धा तिथंच थांबली आणि नेहा म्हणाली, हा अतुल पन्ना एकदा हट्टाला पेटला की पेटला. आणि त्याला बघून अर्जुन म्हणाला, बहुतेक तू खूप सिरियस आहेस. आणि अतुलने त्याच्या हातात हात घातला आणि म्हणाला, काय सर तुम्ही पण, सोडा ना त्या गोष्टी. आज मला माझ्या मित्राला भेटायचं आहे, खूप गप्पा मारायच्या आहेत, असं म्हणून अतुलनं जुन्या आठवणी काढायला सुरुवात केली. आणि आता अर्जुनसुद्धा जुन्या आठवणीत रमला. इकडे तन्वीनं आर्यनला फोन केला, आर्याला फोन केला आणि झालं. आपण फक्त दोघेच नाही आता, तर आपल्या आयुष्यात आणखीन खूप लोक आहेत, आपली मुलं आहेत. हे लक्षात घेऊन दोघांनीही ती रात्र वेगवेगळी घालवायची ठरवली आणि रोमॅन्सला टाटा बाय बाय केला. मग आता अतुल अर्जुन दोघेही ड्रायव्हिंग करून दमले होते आणि अतुल बोलता बोलता झोपला. इकडे तन्वी झोपली. नेहानं मात्र येऊन बघितलं तर दोघेही झोपले होते. आणि ती तन्वीला म्हणाली, मॅडम मी तिकडे जाते अतुलकडे, अर्जुन सरांना तुम्ही इकडे बोलवून घ्या. आणि तन्वीच म्हणाली, राहू दे गं, झोपू दे दोघांनाही. आणि अशी ही निम्मी रात्र संपूनच गेली. इथे येऊन पण अर्जुन झोपणारच आहे असं म्हणून त्याही झोपल्या. मग सकाळ झाली, सगळ्यांनी आवरलं आणि अर्जुन म्हणाला, अतुल मी आज निघणार आहे, हवं तर तू निवांत राहा आणि 2 दिवसांनी ये. अतुल म्हणाला, सर उद्या निघालो असतो ना, मी सुद्धा येणारच आहे. अर्जुन म्हणाला, नको, सुट्टी आजच्या दिवस आहे, उद्या ऑफिस सकाळी सकाळी गाठलं पाहिजे. आणि आता जो काही कार्यक्रम होता तो झाला. अर्जुन तन्वी दोघेही रात्र होताच निघाले आणि रात्रभर प्रवास करून ते सकाळी सकाळी मुंबईला पोहोचणार होते. अतुल नेहा मात्र मामाने आग्रह केला म्हणून 2 दिवस थांबणार होते. मग तन्वी अर्जुन जसे तिथून निघाले तसा तुफान पाऊस सुरू झाला. जिकडं तिकडं ऊसाच्या शेतातून पाणीच वाहत यायचं आणि इतकं पाणी बघून तन्वी अर्जुन चकितच झाले. आणि मुंबईपेक्षा हा पाऊस डेंजर आहे असं त्यांना वाटलं. तन्वी त्याला म्हणाली, का रे अर्जुन, थांबलो असतं तर बरं झालं असतं. अरे हा पाऊस बघ ना. आणि अर्जुन हसून म्हणाला, तो डफर माझ्याजवळ झोपायला येतो म्हणून निघालोय, तो प्रायव्हसीच देत नाही तर कशाला थांबायचं. आणि स्वीटीसुद्धा प्रेग्नेंट आहे हे विसरायला नको. तू तिथं असतीस तर मी थांबलो असतो. आता तूही सोबत आहेस आणि रिया घाबरते माहीत आहे ना, ती एकटी काही डिसिजन घेऊ शकत नाही, म्हणून आपण तिथं असलेलं बरं. मग तन्वीही म्हणाली, तुझं बरोबर आहे. मग दोघेही प्रवास करत करत रात्रीच्या 9:30 वाजता हायवेवरून निघाले. नेमकी त्यांची गाडी बंद पडली आणि वरून तर पाऊसच पाऊस पडत होता. जवळ छत्रीही नाही, मोबाईलचं नेटवर्क गेलं होतं आणि आता काय करायचं दोघांनाही सुचेना. आणि असली विचित्र परिस्थिती पहिल्यांदा अर्जुन सरांच्या आयुष्यात आली होती. आजूबाजूला काही घरं दिसतात का ते बघितलं तर हायवेपासून कासरा 2 कासरा 1 बिल्डिंग दिसत होती. बहुतेक तिथेही लाईट गेली होती. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन आता काय करायचं? अर्जुन म्हणाला, उगीच आलो असं वाटतंय आता, तिथेच राहायला हवं होतं. रात्रीची ही रिस्क असते याचा मी विचारच केला नाही. आता हायवेवरून इतर वाहनं येत होती जात होती, पण कोणीच थांबत नव्हतं. मग साधारण तासभर ते तिथेच होते आणि अर्जुनने गाडीच्या हेडलाईट लावून ठेवल्या आणि गाडीतच बसले दोघेही. कोणाला हेल्प मागण्यासाठी फोनसुद्धा चालत नव्हता. आणि त्याचवेळी मयुरी किचनची खिडकी लावायला आली आणि दोन्ही मुलं झोपली होती म्हणून अर्जुन रावांनी पाठीमागून येऊन तिला मिठी मारली. आणि ती हसून म्हणाली, झाला का दिवस सुरू? आणि अर्जुनराव म्हणाले, आत्ता कुठे तर रात्र झाली आणि पटकन खिडकी लाव. मयू, पावसाचं वातावरण किती रोमॅन्टिक असतं ना गं. आणि तुला आठवतं आपण पहिल्यांदा कधी पावसात भिजलो होतो? ती हसली आणि म्हणाली, तुम्हाला कुठे आवडतं भिजायला? मलाच आवडतं. अर्जुनराव म्हणाले, पण तुझ्यासाठी मी आलो होतो की नाही? हां, त्यानंतर थोडीशी कणकणी आली होती, हा भाग वेगळा, पण आता मला सगळं जमतं. इतक्या वर्षाच्या संसारानंतर तुलाही काही गोष्टी जमायला लागल्या आणि मलाही ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्या जमायला लागल्या. आणि ती खिडकी लावत असताना म्हणाले, अहो ते बघा ना समोर, किती वेळ झाला एक गाडी उभा आहे. म्हणजे मी स्वयंपाक करत होते ना तेव्हाही ती तिथेच होती. कोणी अडचणीत असेल का हो? आणि अर्जुनराव म्हणाले, बघू.
आणि त्यानंही समोर खिडकीतून बघितलं. आणि आता लाईट लागलेली गाडी दिसली. ती बघितली आणि लगेच म्हणाला, मी बघू का गं जाऊन? आणि ती घाबरून म्हणाली, अहो एकटेच कसे जाल? पाऊस किती आहे, किती पाणी पडते. असं आपलं भोवळी मयुरी म्हणाली. आणि अर्जुनराव म्हणाले, बघ ना किती पाणी पडलं आज. आणि तो हायवे आणि आपलं घर याच्यामध्ये नदी तयार झाली. मी नदीतून पोहत पोहत तिथे जातो हां. तसा तिने त्याच्या खांद्यावर फटका दिला आणि म्हणाले, आगाऊ कुठले, मी येऊ का तुमच्यासोबत? तो म्हणाला, नको, बछडे उठतील. आणि आई आई करून रडायला लागले तर? मयुरी हसली आणि म्हणाली, आई नाही, बाबा बाबा करणार, कारण त्यांच्या तोंडात पहिलं नाव बाबाचं असतं. आता जा पटकन, मी इथूनच बघते तुम्हाला. आणि अर्जुनराव म्हणाले, आलोच. आणि त्यानं छत्री घेतली, हातामध्ये टॉर्च घेतली आणि हायवेकडे गेला. आणि आता अंधारात ती टॉर्च जवळ येताना बघितली. आणि तन्वी घाबरून म्हणाली, अर्जुन, अर्जुन कोणीतरी येतंय आपल्याकडे, आता काय करायचं? चोर तर नसतील ना? आणि आपली गाडी एकटी आहे हे बघून कोणीतरी आपल्याला त्रास देणार नाही ना? आणि अर्जुन म्हणाला, तू घाबरू नकोस तनू, असं म्हणून त्यानं गाडीच्या काचा लॉक केल्या. आणि तन्वी म्हणाली, पण अर्जुन, ते जास्त लोक असतील तर? मला या अंधारात, या पडत्या पावसात खूप भीती वाटते. आणि अर्जुन म्हणाला, डोंट वरी, किती पण जण असू दे, मॅडम तुम्ही ब्लॅक बेल्ट कराटे आहात, विसरू नका. आणि आता ती टॉर्च जवळ जवळ येत होती. आणि गाडीच्या दिशेनं टॉर्च दाबून अर्जुनरावांनी आतमध्ये बघितलं. तशी तन्वी अर्जुनकडे सरकली आणि तिने तोंड झाकून घेतलं आणि आणखीनच घाबरून त्याला चिकटली. आता अर्जुनराव बाहेरून काय बोलत होते त्यांना ऐकायला जात नव्हतं, पण ते म्हणत होते, गाडीची काच खाली घ्या, मी तुमची काही मदत करू का? तरीही दोघे खाली काच घेत नव्हते. आणि अर्जुनराव म्हणाले, आईच्या गावात काही माणसं आहेत, असं म्हणून ते मागे गेले. गाडीचा नंबर बघितला तर पुन्हा मुंबई पासिंगची गाडी. आणि अर्जुनरावांनी गाडीसुद्धा लगेच ओळखली आणि म्हणाले, गाडीसुद्धा ओळखीची दिसते. आणि ते गाडीच्या पुढे आली आणि गाडीच्या हेडलाईटमध्ये तन्वी अर्जुनला अर्जुनराव दिसले. आणि तन्वी हरकून म्हणाली, अर्जुन, ते बघ तोच आहे, कोल्हापूरचा अर्जुन. आणि अर्जुन सर म्हणाले, हा डफर इथे कसा? तन्वी म्हणाली, तो त्या घराकडून आला आहे, बहुतेक ते त्याचंच घर असावं. अर्जुन, उतरूया का खाली? तो आपली मदत करेल. आणि अर्जुन म्हणाला, नको, मला त्या रास्कलची मदत नको, मी रात्रभर इथे थांबेन. आणि तन्वीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, अर्जुन, अरे असं काय करतोस? चल ना, मला भीती वाटते, माझ्यासाठी तरी चल, आपण त्याची मदत घेऊया आणि निघूया. आणि अर्जुन म्हणाला, तू बोल, मी नाही बोलणार. आणि आता तिने काच खाली घेतली आणि अर्जुनराव तिथे आले. आणि अर्जुन सरांना बघून म्हणाला, ओ अंकल, तुम्ही आहात का? काय राव, पुन्हा गाठ पडला तुम्ही. आणि अर्जुन सर चिडून म्हणाले, ए डफर, मी तुझा अंकल नाही. काल तुझा मुलगाही मला अंकल म्हणाला, ते ठीक आहे, पण तुझं वय बघ. आणि अर्जुनराव म्हणाले, मग काय म्हणायचं? ओके, भावड्या, भावड्या म्हणू? आणि अर्जुन सर म्हणाले, काय? आणि अर्जुनराव म्हणाले, सॉरी, तुम्हाला इंग्लिश कळतं ना, तर मी तुम्हाला बिग ब्रदर म्हणू का? आणि अर्जुन सर म्हणाले, काहीच म्हणू नको, नॉट नीड, गरज नाही द्यायची. आणि तन्वी म्हणाली, चालेल, पण ऐका ना, तुम्ही आमची हेल्प कराल का? आणि अर्जुनराव म्हणाले, अहो तुमचीच हेल्प मी करायला आलो आहे, आणि तुमचीच काय, मी अडल्या नडलेल्याची सगळ्यांची हेल्प करतो. आणि तन्वी म्हणाली, आमच्या गाडीला काय झालं तेवढं बघाल का? आणि अर्जुनराव म्हणाले, बघेन, पण यांना आवडेल का मी त्यांच्या कारला हात लावलेला? आणि अर्जुन सर म्हणाले, ती छत्री आणि इकडे मीच बघतो. आणि अर्जुन सर खाली उतरले, अर्जुनरावांच्या डोक्यावरची छत्री घेतली आणि अर्जुन लावू लागले भिजायला. तन्वी म्हणाली, अहो तुम्ही गाडीत येऊन बसा. तसे अर्जुन सर म्हणाले, नो, विदाऊट माय परमिशन गाडीत बसायचं नाही. तन्वी म्हणाली, अर्जुन, अरे असा कसा रे तू? आणि अर्जुनराव म्हणाले, असू द्या असू द्या, काही काही माणसं अशीच असतात, जे त्यांना झाकायला जातात ना, त्यांच्या अंगावरचं पांघरून ओढून घेतात. आणि तसंही मला आता माझ्या बायकोमुळे भिजायला आवडतं. आणि तन्वी हसली आणि म्हणाली, सो स्वीट, तुमची मिसेस खूप स्वीट आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, हो, आपली जान आहे ती, आणि तिनंच बघितलं तुम्हाला इथे आणि मला पाठवलं. आणि आपण तिच्या डोळ्यात एवढं पण पाणी येऊ देत नसतो बरं का, एवढं सुद्धा, एका थेंबा इतकंही, असं अर्जुनराव मुद्दाम अर्जुन सरांकडे बघून म्हणायचे. पण अर्जुन सर छत्री पकडून त्या गाडीचं बोनेट खोलू
की छत्री पकडू या विवंचनेत होते. आता अर्जुनराव तिथे गेले. अर्जुन सरांची छत्री घेतली आणि त्यांच्या डोक्यावर पकडून म्हणाले, आता उघडा गाडीचं बोनेट. आणि अर्जुन सर गप्प बसले. त्यांनी गाडीचं बोनेट उघडलं आणि अर्जुन सर त्याच्यावर फेवर करत असल्यासारखे म्हणाले, तुझ्या पण डोक्यावर छत्री पकड, भिजू नकोस. आणि अर्जुनरावांनी दोघांच्या डोक्यावर छत्री पकडली आणि तोंडात पुट पुट करत म्हणाले, आधी सगळं भिजवलं आणि आता छत्री पकडून काय उपयोग. मग आता अर्जुन सर बोनेटमध्ये वाकून बघत होते की काय प्रॉब्लेम आहे. मग आता अर्जुनरावांनी सुद्धा नुसतं डोकवून बघितलं आणि म्हणाले, इम्पॉसिबल, तुमची गाडी दुरुस्त होणे इम्पॉसिबल आहे. काय राव सर, गाडीवर आणि बायकोवर कधी दुर्लक्ष करायचं नसतं बरं का. आपण कधीच दुर्लक्ष करत नाही. पण तुमच्याकडे तर सगळा आनंदी आनंदच आहे. काल बायको रुसली होती, आज गाडी रुसली, असं म्हणून अर्जुनराव मनमोकळेपणानं हसले. तन्वीसुद्धा हसली आणि अर्जुनरावांनी त्याच्याकडे रागात बघितलं. त्याच्या हातातली छत्री ओढली, स्वतःच्या डोक्यावर घेतली, पुन्हा गाडीत येऊन बसले. छत्रीसुद्धा आतमध्ये घेतली आणि बिचारे अर्जुनराव भिजत राहिले. आणि म्हणाले, याच्या आईच्या गावात माझा सासरा पण एवढा रुबाब करत नाही. बायको पण इतकी अक्कड मारत नाही, इतका अक्कड मारतोय. आणि आता याची मदत करू की नको असा विचार अर्जुनराव करायला लागले. आता त्यानं बोलल्याशिवाय मदत करणारच नाही असं अर्जुनरावांनी ठरवलं. आणि इकडे अर्जुन सर तन्वीला म्हणाले, तो सॉरी बोलल्याशिवाय मी त्याची मदत घेणार नाही. मग आता बघूच पुन्हा या 2 हेकेखोर माणसांचं कशी टशन रंगेल. थँक्यू सो मच.